नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. माणसाने धर्माला जन्म दिलाय, धर्माने माणसाला नाही. देशात युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती जास्त माजली आहे. उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य. महाराष्ट्र पोलिसांनी संयमी भूमिका घेतली आहे. विद्यार्थी आंदोलकांवर किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. केसेस मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. अमरावतीमध्ये चिखलदरा तालुक्यातील कोरडा गावातील धक्कादायक घटना. जल जीवन मिशनच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. मालेगावमधील बागलाण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक. परराज्यातील कांद्यांमुळे स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. बारामती तालुक्यातील पंढरेमध्ये अज्ञात चोरट्यांकडून बँक ऑफ इंडियाच्या ATMची तोडफोड. 10 लाखांहून अधिक रक्कम लंपास. पुढील तपास सुरू. नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 11 ऑगस्टपर्यंत शस्त्र आणि जमावबंदीचे आदेश जारी. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर पोलीस आयुक्तांकडून कारवाईचा इशारा. जालन्यातील एका 24 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या. पैशांच्या देवाणघेवाणीतून खून झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. लातूर शहरात पावसामुळे महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीची पोलखोल. नाले तुंबून घाण पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांची गैरसोय. उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. पुण्याच्या खेडमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 2 दुचाकी चोरट्यांना अटक. 17 दुचाकी जप्त. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. पुण्यातील राजगुरुनगर येथून जयश्री महाकाल कावड पायी यात्रेला प्रारंभ. राजगुरुनगर ते भीमाशंकर असा कावडीचा मार्ग असणार. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.